लॉंग मार्चच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय। त्याच्यामुळे त्याच्या अगोदर तुम्हाला जर ही प्रक्रिया थांबवता आली तर थांबवा, नाहीतर आम्ही तुमच्या गाड्या पुडू जळू। आंबेडकरवादी या आक्रमकतेनं आता मैदानात उतरलेला आहे। वर्गीकरण के विरोध में हमारा लॉन्ग मार्च बीड से मुंबई जा रहा है। तर ह्या सरकारचा हाच घाट आहे की याच्या माध्यमातून आरक्षण संपवायचं आणि म्हणून त्या आरक्षणाचे तुकडे करू पाहत आहेत आणि हे आरक्षणाचे जर एकदा तुकडे झाले तर मात्र त्यांना हे आरक्षण संपवायला सोपं जाईल। कशा पद्धतीने हा लॉंग मार्च असणार आहे काय सांगते? खरं तर अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया राज्य शासनानं तात्काळ थांबवावी या मागणीसाठी बीड या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महापुरुषांना अभिवादन करून या लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे। आणि हा लॉंग मार्च या ठिकाणाहून मांजरसुंबा, पाटोदा, जामखेड, आष्टी या मार्गाने हा लॉंग मार्च राज्य शासनाच्या विरोधामध्ये काढण्यात येत आहे। किती संघटना तुमच्या बरोबर आहेत आणि कशा पद्धतीने? याच्यामध्ये दिनांक 23 तारखेला, आता गेलेल्या 23 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये आमच्या सोबत 68 संघटना या लॉंग मार्च मध्ये सहभागी आहेत। राज्य शासनानं अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी यासाठी या लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणचा आंबेडकरवादी अतिशय आक्रमकपणे या लॉंग मार्च मध्ये सहभागी झाला असून हा मंत्रालयावर धडकणार आहे। आमची मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही 2 ओळीचं पत्र काढावं आणि अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण प्रक्रिया आम्ही थांबवतोय अशा पद्धतीचं जर पत्र काढलं तर हा लॉंग मार्च या ठिकाणी आम्ही थांबवू शकतो। परंतु जर तुम्ही काढलं नाही तर महाराष्ट्र पेटेल आणि महाराष्ट्र पेटला जोपर्यंत आरक्षणाचं उपवर्गीकरण प्रक्रिया रद्द होत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी हा महाराष्ट्र या ठिकाणचा आंबेडकरवादी बंद करेल, याची दखल या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी। अनुसूचित जाति जो शेड्यूल कास्ट है वो शेड्यूल कास्ट का विघटन करने की कोशिश महाराष्ट्र सरकार कर रही है और महाराष्ट्र सरकार को हमारी मांग है पूरे अम्बेडकर राइट लोगों की कि हमारी महाराष्ट्र में 59 कास्ट है अनुसूचित जाति में, उनका संगठन मजबूत हो, कोई विघटन नहीं हो, इसलिए हमने उप वर्गीकरण के विरोध में हमारा लॉन्ग मार्च बीड से मुंबई जा रहा है। हे उपवर्गीकरणाचं जे षडयंत्र बीजेपी सरकारनं घातलेलं आहे याच्या संदर्भात जे काही तुम्ही आता लॉंग मार्च मुंबईकडे केलं याचं वळण कसं असेल? भाजप सरकारने जो आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे, आता या संदर्भामध्ये आम्ही यापूर्वी महामोर्चा काढला, सरकारला इशारा दिला, तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही लवकरच आरक्षणाचं उपवर्गीकरण करू। म्हणून या संदर्भात आम्ही हा लॉंग मार्च काढलेला आहे। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघालेला लॉंग मार्च आता पाली, त्याच्या पुढे मांजरसुंबा आणि पुढे आष्टी, पाटोदा मार्गे अहमदनगर पासून पुढे पुणे, मुंबईला पोहोचणार आहे। आणि याच्या माध्यमातून बघत असाल आपण की मोठ्या प्रमाणात भीमसैनिक सहभागी झालेले आहेत। सर नक्कीच, तर आरक्षण हे एससीचं उपवर्गीकरण करताना हे दिसत आहे, याचं उपवर्गीकरण तुम्ही नकोय म्हणताय, याचं कारण काय? अनुसूचित जाती जमातीला कलम 341 नुसार आरक्षण दिलेलं आहे आणि जर त्या आरक्षणामध्ये तुकडे पडले आणि काही विशिष्ट समाजाला वेगळं जर दिलं तर ह्या सरकारचा हाच घाट आहे की याच्या माध्यमातून आरक्षण संपवायचं आणि म्हणून त्या आरक्षणाचे तुकडे करू पाहत आहेत आणि हे आरक्षणाचे जर एकदा तुकडे झाले तर मात्र त्यांना हे आरक्षण संपवायला सोपं जाईल। आपण पाहत असाल की आता खासगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि सरकार हळूहळू प्रत्येक क्षेत्रातलं जे आरक्षण आहे ते कमी करत आहे। म्हणून सरकारची मनुवादी मानसिकता आम्हाला हाणून पाडायची म्हणून हा लॉंग मार्च आहे। तर नक्कीच राजेश शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे एससी आरक्षणाचा जो घाट सरकारने घातलेला आहे तो थांबवलाच पाहिजे, यासाठी हा लॉंग मार्च त्या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे असं त्यांचं मत आहे। पुढे
सर्वांना विनंती राहणार नमो